कृष्णा फक्त 1 वर्षाचा होता. तो वारंवार आराध्याला चिटकून राहण्याचा प्रयत्न करत होता. ज्या मोलकरणीने यापूर्वी कृष्णाची काळजी घ्यायला ठेवले होते, तिला रुद्रप्रताप सिंगने कामावरून काढून टाकले होते, कारण तिने कृष्णाला गुपचूप घेऊन जाण्याचा प्रयत्न केला होता. आराध्याला काय करावे हे सुचतच नव्हते. तिने यापूर्वी इतक्या लहान मुलाला कधीच सांभाळले नव्हते. तिच्या भावाला घरी मुले होती, पण तिला ती विशेष आवडत नव्हती. हे देवा, कृपया मला मदत कर, ती हताश होऊन स्वतःशीच म्हणाली. त्या निरागस लहान मुलाचे रडणे तिला सहन होत नव्हते. कृष्णा मोठ्याने रडत होता. आराध्याने त्याच्या तोंडावर फिडर लावायचा प्रयत्न केला, पण त्याने तिचा हात झटकून दूर केला. आराध्याने नाईलाजाने क्षणभरही विचार न करता आपली कुर्ती थोडी वर उचलली आणि तिने कृष्णाला आपल्या छातीशी कवटाळले. आपलेपणाची भावना जाणवताच ते बाळ शांत झाले. त्या क्षणी खोलीचा दरवाजा मोठ्या आवाजात उघडला. रुद्रप्रताप सिंग आत आले आणि थांबले. त्यांचे डोळे आश्चर्याने भरलेले होते. तर दुसरीकडे आराध्याच्या काळजाला वाटत होते की जणू काही पृथ्वी दुभंगून तिला गिळून टाकावी. रुद्रच्या नजरेत अनेक भावना दाटून आल्या होत्या आणि आराध्याचा चेहरा लाजेने लाल झाला होता. हे तुझं दुसरं लग्न आहे का, की तू बाळाला दूध पाजू शकतेस? त्यांनी भुवई उंचावत सहज विचारले. आता त्यांच्या आवाजात आश्चर्य नव्हते, उलट त्यांचा चेहरा गंभीर झाला होता. नाही नाही, की मी, आराध्या अडखळत म्हणाली. जणू काही शब्दच तिच्या तोंडातून बाहेर पडत नव्हते. गोंधळलेल्या अवस्थेत कृष्णा पुन्हा रडू लागला. आराध्या मात्र त्याच अवस्थेत बसून राहिली. तेवढ्यात रुद्राची नजर तिच्यावर पडली आणि त्याच्या डोळ्यात एक विचित्र चमक दिसली. आराध्याने पटकन आपले कपडे सावरले आणि आपल्या ओढणीने स्वतःला झाकण्याचा प्रयत्न केला, पण खूप उशीर झाला होता. रुद्र हळूच तिच्या जवळ आला. त्याने कृष्णाला तिच्या मांडीवरून घेतले आणि त्याला फिडरने त्याला दूध पाजू लागला. हा मुलगा खूप हुशार आहे. असं वाटतंय की तो माझ्यावरचा राग काढत आहे. तो आपल्या वडिलांच्या हाताने किती आरामात दूध पितोय. आराध्याने स्वतःशीच विचार केला. पण काही क्षणांपूर्वी जे घडले होते त्याचा विचार करून ती भयभीत झाली होती. लाजेने तिचे गाल लाल झाले होते. आता सर्व काही संपले आणि तिला असे वाटत होते की तिचे संपूर्ण शरीर जळत आहे. तिने घाईघाईने पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण ती खोलीतून बाहेर पडणार इतक्यातच रुद्रप्रताप सिंगने तिचा हात पकडला. तिला स्वतःकडे ओढले आणि आपल्या बाजूला बसवले. मी तुला अजून जायची परवानगी दिली नाहीये, हे विसरू नकोस की तुला माझ्या आज्ञेचे पालन करावे लागेल. मी तुझ्यासाठी मोठी किंमत मोजली आहे. हे ऐकून आराध्याची नजर खाली झुकली. तिचे डोळे पुन्हा पाण्याने भरले आणि काही थेंब तिच्या तळ हातावर पडले. अश्रूंनी काहीही बदलणार नाही आणि माझे हृदयही वितळणार नाही. लग्नाआधी मी सर्व काही स्पष्ट केले होते. हे लग्न तुझ्या संमतीने झाले आहे आणि हा 5 वर्षाचा करार आहे. हो, या काळात तू मला तुझ्या जवळ येण्यापासून रोखू शकत नाहीस. आणि हो, माझी इच्छा झाली तर मी हे नातं संपवू शकतो, कारण मी त्याची किंमत आधीच चुकवली आहे. त्याच्या आवाजात एक विचित्र कठोरपणा होता. तो किती कणखर आणि कठोर आहे हे आराध्याला स्पष्टपणे दिसत होते. आणि हो, माझ्या बाळाला पुन्हा असं रडवू नकोस. आणि हो, तू आता जे मूर्खपणाचे करत होतीस त्याची काही गरज नाही. जोपर्यंत तुला स्वतःचं बाळ होत नाही, तोपर्यंत तू दुसऱ्या बाळाला दूध पाजू शकत नाहीस. ही साधी गोष्ट तुला माहीत असायला हवी. तो तिच्या कानाची पाळी दातामध्ये हलकेच चावत म्हणाला. आराध्या डोळ्यात पाणी आणून त्याच्याकडे पाहत होती. तू इतका निर्दयी का आहेस? मी निर्दयी नाही. मी फक्त माझ्या तत्वांवर चालणारा एक व्यक्ती आहे. माझ्या आयुष्यात प्रत्येक नात्याला एक विशिष्ट स्थान आहे आणि तो माझ्या आयुष्याचा एक भाग फक्त थोड्या काळासाठीच झालेली आहेस. जेव्हा कृष्णा 6 वर्षाचा होईल तेव्हा तुला जावं लागेल. तुझं कुटुंब आणि तुझं संपूर्ण आयुष्य पणाला लावण्याचा तू स्वतःच निर्णय घेतला होतास. त्या बदल्यात मी तुला 50 लाख रुपये दिले आहेत. पुढची 5 वर्ष तू एक साधी एम्प्लॉय म्हणून काम केलंस तरी एवढे पैसे वाचवू शकली नसतीस. एक दिवसात तुझं आयुष्य बदलण्याबद्दल तू माझी आभारी असायला हवीस. कृष्णा आता त्याच्या मांडीवर झोपला होता. आराध्याने त्याला नुकतंच काळजीपूर्वक पलंगावर ठेवलं होतं. तेवढ्यात खोलीचा दरवाजा धडकन बंद झाला, पण दारावर थाप पडली. चिंतेने तिचे हृदय धडधडू लागले. तिला रुद्रप्रताप सिंगच्या आईची नेहमीच भीती वाटायची, ज्यांचा स्वभाव खूपच कडक होता. सावित्री देवींना तिला पहिल्यांदा पाहिल्यापासूनच ती आवडली नव्हती. त्यांनी तिला खूप प्रश्न विचारले होते, पण रुद्रने तिला या सगळ्यासाठी आधीच तयार केले होते. त्याने आराध्याला संपूर्ण गोष्ट आणि तिची उत्तरे पाठ करायला सांगितली होती. अगं, तू इथं काय करत आहेस? तू तुझ्या खोलीत असायला पाहिजे. रुद्र कुठे आहे? तो वॉशरूममध्ये आहे. आराध्या हळू आवाजात म्हणाली. मग तू त्याच्या बाहेर येण्याची वाट पाहत आहेस का? इथून निघून जा. कृष्णा सुद्धा झोपला आहे. तुझी इथं आता गरज नाही. मी तुला अनेकदा समजावून सांगितलं आहे की तू विनाकारण माझ्या मुलाच्या खोलीत असायला नको. तुझ्यासारख्या मुली मला चांगल्याच माहीत आहेत.
एखादा श्रीमंत मुलगा दिसला की श्रीमंत घराण्याची सून होण्याची स्वप्न पाहू लागतात. जर तुझ्या मनात असा विचार असतील तर ते आत्ताच काढून टाक, कारण हे कधीच होणार नाही. नाही आंटी, तुमचा गैरसमज होत आहे. जीभ बाहेर काढण्याची गरज नाही. शांतपणे इथून निघून जा. सावित्री देवींनी तिला जवळ ढकलूनच खोलीतून काढले. आराध्याचे डोळे पाण्याने भरले होते. ती हळूहळू वाड्यातून बाहेर पडली. यावेळी ती मोकळ्या लॉनमध्ये उभी राहून आरशाकडे पाहत होती. हे देवा, कृपया मला या संकटातून बाहेर काढ, असे म्हणून ती हुंदके देत जमिनीवर कोसळली. आता सगळं काही फक्त तिच्यावरच अवलंबून होतं. हे सगळं करणं आता तिला असह्य झाले होते. एका बाजूला होता रुद्रप्रताप सिंग, जो नेहमी आपल्या शब्दांनी आराध्याला दुखावत असे, आणि दुसऱ्या बाजूला होते या वाड्यातील पाषाण हृदयी लोक. तिला असे वाटत होते की ती जिवंत लोकांमध्ये नव्हे तर दगडी पुतळ्यांमध्ये अडकली आहे. सुटकेचा कोणताही मार्ग नव्हता. ती तब्बल 5 वर्षे या ठिकाणी कैद झाली होती. ती सुमारे 15 मिनिटे रडत होती. तेव्हा अचानक तिला जाणवले की कोणीतरी तिच्यावर सतत नजर ठेवू नये. तिने वर पाहिले तर रुद्रप्रताप सिंग त्याच्या खोलीच्या बाल्कनीत उभा होता. तो किंचित खाली वाकलेला होता. त्याचे दोन्ही हात रेलिंगवर टेकलेले होते आणि तो तिच्याकडे एकटक पाहत होता. मग त्याने आपल्या डोळ्यांनी आराध्याला त्याच्या जवळ येण्याचा इशारा केला. तो इशारा समजल्यावर आराध्याच्या मनात धोक्याची घंटा वाजली. तिने लगेच नकारार्थी मान हलवली. तिला कोणत्याही परिस्थितीत या माणसाच्या जवळ जायचे नव्हते. तिला भीती होती की जर ती रुद्राच्या जवळ गेली तर तिचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होईल. पण रुद्रप्रताप सिंगला तिच्या परिस्थितीची पर्वा नव्हती. या क्षणी त्याला फक्त त्याच्या इच्छांची चिंता होती. पहिल्यांदाच एका मुलीला तो इतका आकर्षक वाटत होता, आणि आता ती मुलगी त्याची पत्नी सुद्धा होती. तो तिला कसा सोडू शकत होता? त्याने आपला मोबाईल उचलला आणि एक मेसेज टाईप केला. पुढच्या क्षणी आराध्याच्या फोनवर एक मेसेज आला. तू जेवढा उशीर करशील तेवढा माझा राग वाढत जाईल. शेवटी काहीही होवो, त्याची जबाबदारी तुझी असेल. 5 मिनिटात माझ्या खोलीत ये. या संदेशात एक आदेश, भीती आणि आराध्याला भेटण्याची तीव्र इच्छा होती. आराध्याने थरथरत्या हातांनी उत्तर टाईप केले. जर तुझ्या आईने पाहिलं तर मोठी अडचण होईल. उत्तर वाचताच रुद्रने लगेच दुसरा मेसेज टाईप केला. तर मग तुझ्या खोलीचा दरवाजा उघडा ठेव, मी स्वतः येतोय. संदेश पाठवून तो बाल्कनीतून बाहेर गेला तर आराध्या तिथेच घाबरून उभी राहिली. थोड्या वेळाने रुद्र स्वतः आला आणि तिच्या समोर थांबला. हवामानही विचित्र झाले होते. आकाश काळ्या ढगांनी भरलेले होते आणि कोणत्याही क्षणी मुसळधार पाऊस सुरू होऊ शकला असता. रुद्र तिच्या जवळ आला आणि तिचे केस मागे सारून त्याने एक मंद पण विषारी आवाज म्हणाला, आपल्यात जे काही होईल ते मनावर घेण्याची गरज नाही. मला फक्त माझे 50 लाख रुपये वसूल करायचे आहेत. आणि हो, जर तुला पैशांची गरज वाटली तर बिनधास्तपणे माग. शेवटी आता तूच ती स्त्री आहेस जी माझ्या गरजा पूर्ण करणार आहे. तुम्ही इतके निर्दयी का आहात? तुमच्यात अजिबात दया नाही का? तुम्ही मला इतके कठोर शब्द कसे बोलू शकता? आराध्याने डोळ्यात पाणी आणून त्याच्याकडे पाहत विचारले. रुद्रप्रताप सिंग किंचित हसले आणि म्हणाले, मी तुला आधीच सांगितले आहे की या जगात प्रत्येक गोष्टीची एक किंमत असते. मी तुझ्याशी क्रूरपणे वागत नाहीये, तर न्यायाने वागत आहे. मी तुझ्यावर केलेल्या उपकारांच्या बदल्यात तुला एक सुवर्ण संधी मिळत आहे. विचार कर, जर मी तुला ते 50 लाख रुपये दिले नसते किंवा आत्ताच परत मागितले असते तर काय झाले असते? असे म्हणत त्याने आराध्याचे कंबर पकडून तिला स्वतःच्या जवळ ओढले आणि तिच्या डोळ्यांजवळ हळू श्वास सोडला. आराध्या राग आणि भीतीने थरथर कापत होती. तुला याचा खूप पश्चाताप होईल. एक दिवस तू रडशील आणि माझी माफी मागशील, पण तेव्हा मी तुला कधीही माफ करणार नाही. तिचा आवाज थरथरत होता. रुद्र थंडपणे हसत म्हणाला, आराध्या, हा काही सिनेमा किंवा नाटक नाही. हे खरं आयुष्य आहे. इथे खलनायक नेहमी खलनायकच राहतो. हे जेवढ्या लवकर तुझ्या लक्षात येईल तेवढे तुझ्यासाठी सोपे होईल. मी तुझ्या आयुष्याचा खलनायक आहे, नायक नाही. आणि जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुझ्या आयुष्यात कोणताही नायक सुद्धा येऊ शकत नाही. आराध्या त्याच्या पकडीतून सुटण्यासाठी धडपड करत होती. पण पुढच्या क्षणी रुद्रने तिला खांद्यावर उचलले आणि मोठ्या पावलांनी खोलीत घेऊन गेला. आत गेल्यावर त्याने तिला खाली उतरवले आणि म्हणाला, जा, पटकन फ्रेश हो. मग किंचित हसून तो म्हणाला, किंवा तुला हवं असेल तर मी तुला मदत करू शकतो. मला तुझ्या मदतीची काहीही गरज नाही. आराध्या तिरस्काराने त्याच्याकडे पाहत म्हणाली. रुद्रने सहजपणे खांदे उचकवले. जरी तू माझा तिरस्कार केलास तरी सत्य बदलणार नाही. गोष्टींकडे दुर्लक्ष करायला शिक. आराध्याच्या डोळ्यात पुन्हा पाणी आले. हे तुझ्यासाठी सोपे असेल पण माझ्यासाठी नाही. कदाचित. पण तिला ज्याची भीती होती तेच घडले. घाई गडबडीत ती बाथरूमचा दरवाजा बंद करायला विसरली होती. दरवाजा उघडताच रुद्र आत आला आणि तिच्याकडे पाहून हसला.
वाटतंय तुझा माझ्यावर गरजेपेक्षा जास्तच विश्वास होता. घाबरलेल्या आराध्याने स्वतःला आणखी झाकण्याचा प्रयत्न केला. प्लीज दूर राहूनच माझ्याशी बोल. रुद्र तिच्या जवळ सरकला आणि म्हणाला, तुझ्या आवाजावर नियंत्रण ठेव. तू माझं ऐकायला हवंस, पण मला हुकूम देत आहेस असे असे म्हणत त्याने टॉवेलची कड पकडली. स्वतःला सावरण्यासाठी आराध्याने लगेच ती घट्ट धरली, पण तिची अस्वस्थता स्पष्ट दिसत होती. पुढच्या क्षणी रुद्रने तिला आपल्या मिठीत उचलले. आराध्याचे हृदय धडधडत होते. आजपर्यंत कोणताही पुरुष तिच्या इतक्या जवळ आला नव्हता. रुद्र हा तिच्या आयुष्यात अशा प्रकारे प्रवेश करणारा पहिलाच व्यक्ती होता. पण त्याच्या कठोर आणि निर्दयी स्वभावामुळे आराध्या घाबरली होती. ज्यांच्यात कोमलतेचा लवलेशही नसायचा, अशा लोकांपासून ती नेहमीच दूर राहायची. पण या नात्यामुळे आणि या उपकारामुळे तिची इच्छा असूनही ती स्वतःला त्याच्यापासून दूर करू शकत नव्हती. रुद्राने तिला काळजीपूर्वक पलंगावर ठेवले आणि काही क्षण शांतपणे तिच्या चेहऱ्याकडे पाहत राहिला. त्याची नजर आराध्याच्या चेहऱ्यावर रेंगाळली. तू खरंच खूप सुंदर आहेस, तो हळू आवाजात म्हणाला. जणू काही देवाने तुला मोठ्या आरामात निर्माण केले आहे. त्याचे शब्द ऐकून आराध्याची अस्वस्थता वाढली. ती हरवून गेली होती. कधी ती त्याचा शर्ट पकडायची तर कधी भीतीने दुसरीकडे बघायची. रुद्र किंचित हसला. तू माझं लक्ष सारखं विचलित करत आहेस, आराध्या थरथरत्या आवाजात म्हणाली. कृपया मला थोडा वेळ दे. तिच्या डोळ्यात बघत रुद्र म्हणाला, तुला मी आधीच भरपूर वेळ दिला आहे. मी आता आणखी थांबू शकत नाही. खोलीत शांतता पसरली आणि आराध्याच्या चेहऱ्यावर तिची भीती स्पष्ट दिसत होती. यावेळी आराध्याने घाबरून त्याचे केस घट्ट पकडले. तिच्या संपूर्ण शरीरातून एक शिरशिरी गेली. त्याला स्पष्टपणे जाणवत होते की यापूर्वी कोणताही पुरुष तिच्या इतक्या जवळ आला नव्हता. हे समजून रुद्रप्रताप सिंगच्या ओठांवर एक हलकेसे स्मित उमटले. कदाचित त्याला आराध्याचा निरागसपणा आवडला असावा. काही क्षणानंतर त्याने हळू आवाजात विचारले, तुझा कधी बॉयफ्रेंड नव्हता का? इतक्या जवळून विचारलेल्या या प्रश्नाने आराध्या आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली. मी बॉयफ्रेंड बनवत नाही, थोडे अंतर राखण्याचा प्रयत्न करत ती हळू आवाजात म्हणाली. पण रुद्रने तिचे हात धरून तिला मागे खेचले. आणि मी याचं कारण विचारू शकतो का? तिच्या डोळ्यात बघत तो म्हणाला. आराध्याने आपली नजर खाली झुकवली. कोणी माझा वापर करावा असं मला वाटत नव्हतं. हे ऐकून रुद्र किंचित हसला. पण तरीही तुझा वापर केला जातोय. हे ऐकून आराध्याच्या डोळ्यात पाणी आले. हेच माझं नशीब आहे, नाहीतर मला हे कधीही नको होतं. कदाचित देव माझी परीक्षा घेत आहे. मला नेहमी असा नवरा हवा होता जो माझा आदर करेल, माझ्यावर खूप प्रेम करेल आणि आयुष्यभर माझ्यासोबत राहील. हे ऐकून रुद्र हलकेच हसला. आजकाल कोणी कोणासोबत आयुष्यभर राहत नाही आराध्या. हे सगळं फक्त पुस्तकांमध्ये आणि कथांमध्येच छान वाटतं. तू थोड्या लवकर या विचारातून बाहेर पडशील तेवढे तुझ्यासाठी चांगलं होईल. असं म्हणून तो तिच्यापासून थोडा दूर झाला आणि काळजीने आपल्या केसांमधून हात फिरवू लागला. आराध्या शांतपणे त्याच्याकडे पाहत राहिली. तिला वाटलं की कदाचित आता सगळं संपलं आहे आणि तिच्या मनाला थोडा दिलासा मिळाला. पण रुद्र खोलीतून बाहेर गेला नाही. तो गेला आणि त्याने दिवा बंद केला. खोलीत हलकासा अंधार पसरला होता. आराध्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि उशीवर डोके टेकवले. रुद्र तिच्या अगदी जवळ आला. टॉवेलची पकड हळुवारपणे बाजूला सारून त्याने तिच्या हृदयाचे मंद ठोके अनुभवले आणि तिच्या ओठांवर झुकला. आराध्याच्या संपूर्ण अस्तित्वातून एक विद्युत प्रवाह वाहत होता. तिला रुद्रापासून वेगळे व्हायचे होते, पण तिची इच्छा असूनही तिला तसे करणे शक्य नव्हते. रुद्रच्या सहवासात एक नशा, एक जादू तिच्या संपूर्ण अस्तित्वावर हावी झाली होती. तो तिच्या अस्तित्वाच्या कोमलतेत मोठ्या नशेत बुडून गेला होता. रुद्रने प्रथम आपल्या बोटाने तिचा नाजूकपणा अनुभवला होता आणि रुद्रच्या ओठांवर एक हलकेसे स्मित उमटले. त्याला समजले की आराध्या पूर्णपणे एक अशी मुलगी आहे जिच्या आयुष्याला अजून एकही पुरुष आलेला नाही. खरं तर यापूर्वी कोणताही पुरुष तिच्या इतक्या जवळ आला नव्हता. मोठ्या हळुवारपणे तिच्या जवळ येऊन तो तिच्या ओठांवर झोकला. ती खूप नाजूक आहे हे त्याला माहीत होते. एवढा ओलावा असूनही आराध्याने एक वेदनादायी धुंद किंचाळी फोडली होती. ती रुद्रने आपल्या ओठांनी टिपली होती. रात्र हळूहळू सरत होती आणि त्यांच्यातील अंतरही कमी होत होते. रुद्रचा कठोरपणा आता पूर्वीसारखा वाटत नव्हता. त्याचे वागणे थोडे नरम झाले होते आणि आराध्याची अस्वस्थताही हळूहळू कमी होत होती. सकाळी जेव्हा आराध्या जागी झाली तेव्हा तिने पाहिले की रुद्र खोलीत कुठेही नव्हता. ड्रेसिंग टेबलच्या आरशावर एक चिकट पट्टी लावलेली होती. आराध्या हळूच पुढे गेली आणि स्तब्ध होऊन आरशासमोर उभी राहिली. तिने रुद्र प्रताप सिंगचा शर्ट घातला होता आणि तिच्या चेहऱ्यावर आदल्या रात्रीच्या घटनेची अस्पष्ट खूण स्पष्ट दिसत होती. आदल्या रात्रीचं सगळं काही एखाद्या चित्रपटासारखं तिच्या डोळ्यासमोरून तरळून गेलं. तिच्या हृदयाची धडधड वाढू लागली. स्वतःला सावरण्यासाठी ती ड्रेसिंग टेबलवर टेकली होती. हे देवा, मी हे काय केलं? तिच्या डोळ्यात पाणी तरळलं. हे
अजिबात व्हायला नको होतं. सगळं काही उद्ध्वस्त झालं. तिला स्वतःवर प्रचंड राग येत होता. तिने रुद्रला स्वतःच्या इतक्या जवळ का येऊ दिलं याचा ती विचार करत राहिली. तिला जाणीव झाली की त्या क्षणी ती स्वतःसुद्धा त्या क्षणांमध्ये धुंद झाली होती आणि तिचा पश्चाताप वाढत होता. तिला खोलीतील प्रत्येक वस्तू तोडून टाकावीशी वाटत होती. अगदी त्या वाड्याला आग लावावीशी वाटत होती, जिथे तिचे आयुष्य बदलू लागले होते. तिने थरथरत्या हातांनी ती चिकट चिठ्ठी उचलली. त्यावर लिहिले होते, काहीच घडले नाही असे भासव. ते वाचताच तिचे डोळे वेदनेने भरले होते. हे सर्व त्याच्यासाठी इतके क्षुल्लक होतं का? तिने स्वतःशीच विचार केला. मी महत्त्वाची नाहीच का? तिला रुद्रावर प्रचंड राग आला होता. ती रडत रडत जमिनीवर बसली. मी तुझा तिरस्कार करते रुद्र प्रताप सिंग. माझ्या हातात असतं तर मी तुला कधीच माफ केलं नसतं. वेदना, राग आणि असहाय्यता या सर्व भावना तिच्या डोळ्यातून उसळू लागल्या. ती पूर्णपणे खचून गेली होती. तेवढ्यात खोलीचा दरवाजा जोरात ठोठावला गेला. "अगं बाळा, पटकन बाहेर ये." बाहेरून एका बाईचा मोठा आवाज आला. "मोठी मालकीण तुझी वाट पाहत आहे. कृष्णा रडून रडून खूप थकला आहे. तुला रोज हाका मारायला यावंच लागेल का?" ती होती कमला, वाड्याची दासी, जी सावित्री देवींची खूप जवळची होती. त्यामुळे ती इतरांशी सुद्धा मोठ्याने बोलायची. वाड्यात तिच्याशी वाद घालण्याची कोणाचीही हिंमत होत नसे, कारण ती लगेच जाऊन सावित्री देवींकडे तक्रार करायची. कमला नेहमीच गोष्टी फुगवून सांगायची. "मी येते, फक्त धीर धरा." आराध्या हळू आवाजात म्हणाली. ती खाली दिवाणखान्यात पोहोचताच सावित्री देवींनी लगेच कृष्णाला आपल्या कडेवर घेतले. "तू त्याला तुझ्या खोलीत का नाही नेलेस?" तिने रागाने विचारले. आराध्याने शांत आवाजात उत्तर दिले, "तुम्हीच तर मला त्याला इथे सोडून जा असे सांगितले होते." स्वतःचे शब्द ऐकून सावित्री देवींचा चेहरा लाजेने लाल झाला. "तू स्वतःला कोण समजतेस ग?" तेवढ्यात मागून रुद्र प्रताप सिंगचा आवाज आला. "इथे काय चाललंय?" त्याच्या येण्याने दोघांचेही लक्ष त्याच्याकडे गेले. आराध्या त्याच्याकडे नीट पाहूही शकली नाही. काल रात्रीनंतर तिला वाटत होते की ती कित्येक दिवस त्याच्यासमोर उभी देखील राहू शकत नाही. रुद्र इतक्या निर्लज्जपणे वागला होता की ती वर पाहूही शकली नाही. "मी तुझ्याशी बोलतोय." रुद्र तिच्याकडे किंचित झुकत म्हणाला. आराध्या ती घाबरून 2 पावले मागे सरकली. "मी तुम्हाला तक्रार करायला दुसरी संधी देणार नाही. मी कृष्णाची पूर्ण काळजी घेईन, अगदी माझ्या स्वतःच्या मुलासारखी." ही ऐकून रुद्र किंचित हसला. "माझी तुझ्याकडून हीच अपेक्षा आहे. या क्षमतेमुळे तू इतके पैसे कमावत आहेस." मग गंभीर स्वरात तो म्हणाला, "प्रामाणिकपणे काम कर, नाहीतर नंतर त्याचा हिशोब देणे अवघड जाईल." "हो, मला समजले." आराध्या हळू आवाजात म्हणाली. मग रुद्र आपल्या आईकडे वळला. "आई, मला तुझ्याशी एका महत्त्वाच्या गोष्टींबद्दल बोलायचे आहे." आराध्या त्यांचे बोलणे ऐकत होती, पण सावित्री देवींनी तिला जायचा इशारा केला. ती कृष्णाला घेऊन आपल्या खोलीत परतली. पुढचे काही दिवस तिने आपल्या बहुतेक वेळ कृष्णासोबत घालवला. पूर्वी तिला मुलांचा खूप राग यायचा. जेव्हा कधी तिच्या काकाची मुले घरी यायची तेव्हा ती त्यांना ओरडून हाकलून द्यायची. शिकवणीला येणाऱ्या शेजारच्या मुलांना शिकवताना सुद्धा ती त्यांना शिकवण्यापेक्षा जास्त ओरडायची. पण आता 1 वर्षाच्या कृष्णाची काळजी घेताना तिच्यात बदल होऊ लागला होता. ती त्याची आईप्रमाणे काळजी घेत होती. या सगळ्यात तिने आपला भाऊ अंशुमनला वारंवार फोन करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा नंबर सतत बंद असायचा. आराध्याला आशा होती की कदाचित त्याला अमेरिकेत नोकरी मिळाली असेल. ती मनातल्या मनात म्हणाली, "जर अंशुमनला चांगली नोकरी मिळाली तर मी हे 50 लाख रुपये त्या रुद्रला देऊ शकेल आणि मी हे ठिकाण कायमचं सोडून जाईल." आराध्या स्वतःला वारंवार समजावण्याचा प्रयत्न करत होती. काही होणार नाही, सगळं ठीक होईल, कोणाला कळणारही नाही. पण पुढच्या क्षणी तिच्या मनात भीती दाटून आली. मी गरोदर राहिले तर लोकांच्या प्रश्नांची उत्तरे कशी देणार? तिच्या मनात हजारो विचार घोळत होते. तेवढ्यात अचानक रुद्र प्रताप सिंग तिच्या जवळ झुकला आणि जड आवाजात म्हणाला, "काय विचार करते आहेस?" त्याचा आवाज ऐकून आराध्या घाबरली. "मला बरं वाटत नाहीये," ती हळू आवाजात म्हणाली. रुद्र हलकेच हसला. "बायकोसारखी कारणं देऊ नकोस. आपलं नातं नवरा बायकोचं नाहीये. तू इथे का आली आहेस हे तुला चांगलंच माहीत आहे." आराध्याने रागाने आणि वेदनेने त्याच्याकडे पाहिले. "मी सुद्धा माणूसच आहे. मलाही ताप येऊ शकतो. मी खूप थकले आहे." रुद्र तिच्या गालाला बोटांनी स्पर्श करत हसला. "इतकी का रागावलीस? मी तुझा सगळा ताप बरा करीन." हे ऐकून आराध्याला त्याचा आणखीनच तिरस्कार वाटला. "मी येणार नाही." तिने स्पष्टपणे नकार दिला. पण रुद्रने तिचे ऐकले नाही. "मागच्या वेळी एक काम अपूर्ण राहिले होते. यावेळी ते आपल्याला पूर्ण करायचे आहे." "तुम्ही सगळं केलंत, काय अपूर्ण राहिलं?" हे शब्द तिच्या तोंडातून नकळतपणे बाहेर पडले. तिच्या शब्दांचा अर्थ समजून तिने लाजेने आपली नजर खाली झुकवली. तर रुद्र हसला. "खोलीत ये. काय करायचं राहिलंय ते मी तुला सांगतो." तो तिला आपल्या खोलीत घेऊन गेला. त्या दिवशी सावित्री देवी वाड्यात नव्हत्या.
पण वाड्यातील दासींपैकी एक असलेल्या कमला आराध्याला बोलवायला आली होती. तिने तिला रुद्रच्या खोलीत जाताना पाहिले देखील होते. कमला गेल्या 5 वर्षापासून या वाड्यात काम करत होती आणि कित्येक बारीक-सारीक गोष्टींवर लक्ष ठेवत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा आराध्या रुद्रच्या खोलीतून बाहेर आली, तेव्हा आराध्याच्या ओल्या केसांमुळे तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र हास्य उमटले. आता कितीही प्रयत्न केले तरी आराध्या रुद्रचा विचार करणे थांबवू शकत नव्हती. अखेर ती फक्त एक सामान्य मुलगी होती. इतके घट्ट नाते निर्माण झाल्यावर एखाद्या व्यक्तीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणे सोपे नव्हते. तिच्या मनात कुठेतरी एक आशा होती की कदाचित एके दिवशी रुद्र तिला आपली पत्नी म्हणून स्वीकारेल आणि सर्वांसमोर तिचा स्वीकार करेल. पण जेव्हा तिला कळले की रुद्र तो तिला न कळवता लंडनला निघून गेला होता, त्याने आराध्याला काहीही सांगितले नव्हते आणि जाताना तिच्याशी बोललाही नव्हता. तिचे हृदय तुटले होते. तो माझ्यासोबत असे कसे करू शकतो? तिने लगेच रुद्रला फोन केला, पण त्याचा नंबर बंद होता. निघण्यापूर्वी रुद्रने त्याची आई सावित्री देवी यांना स्पष्टपणे सांगितले होते की 5 वर्षाच्या आत आराध्याला कामावरून काढले जाणार नाही, नाहीतर त्याचे मोठे नुकसान होईल. त्याला चांगलेच ठाऊक होते की त्याची आई पैशांची बाबतीत लोभी होती आणि नुकसान कधीही सहन करणार नाही. रुद्रला सगळ्या गोष्टींची काळजी होती, फक्त आराध्याची नाही. रडत रडत तिने आकाशाकडे पाहिले आणि स्वतःशीच म्हणाली, जी आग तू स्वतः पेटवली आहेस, त्याच्या आगीत तू जळशील. रुद्र प्रताप सिंग, मी प्रार्थना करते की तुला कधीही शांती मिळू नये. तुझं सगळं सुख तुझ्यापासून हिरावून घेतलं जावं. तू मला जे दुःख दिलंस ते तुलाही भोगावं लागो. लॉनवर गुडघे टेकून आराध्या रडत होती आणि रुद्र प्रताप सिंगला शाप देत होती. तिचं मन राग, वेदना आणि असहाय्यतेने भरून गेले होते. खूप दिवसांनी तिने आपला भाऊ अंशुमनशी बोलायचं ठरवलं. थरथरत्या हातांनी तिने त्याचा नंबर डायल केला. यावेळी फोन वाजला होता. हे ऐकून तिच्या मनाला थोडा दिलासा मिळाला. हॅलो, पलीकडून एक ओळखीचा आवाज आला आणि आराध्याच्या डोळ्यात पाणी आलं. दादा, कसा आहेस? अमेरिकेला पोहोचलास का? मला तुझी खूप आठवण येते. तिचा आवाज दाटून आला. तिच्या घशात अश्रूंचा गोळा अडकला होता. दादा, कृपया मलाही फोन करत जा. तू म्हणाला होतास की काही महिन्यात मला परत फोन करशील आणि ते 50 लाख रुपये परत करशील. तिचं वाक्य पूर्ण होण्याआधीच अंशुमन खेकसला. तू कसली बहीण आहेस? तू तुझ्या भावाला शांतपणे जगू देखील देत नाहीस. त्याच्या आवाजातला राग स्पष्ट दिसत होता. आम्ही इथे कशासाठी आलो आहोत हे तुला कळतंय का? विवांच्या उपचारांसाठी. आम्ही इथे मजा करायला आलेलो नाही. तेवढ्यात एका लहान मुलाचा आवाज आला. बाबा, मला तो टेडी बिअर हवाय. विवांचा आवाज ऐकून आराध्याच्या चेहऱ्यावर मंद स्मित उमटले. आता तिला समजले होते की तिचा भाऊ हॉस्पिटलमध्ये नाही तर मॉलमध्ये फिरत होता. दादा, ज्यांच्याकडून मी पैसे उसने घेतले होते ते आता परत मागत आहेत. मी माझ्या मैत्रिणीच्या घरी जास्त काळ राहू शकत नाही. तिची आई मला जायला सांगत आहे. तू सांग, मी काय करू? आराध्याचा आवाज थरथरत होता. पण अंशुमन थंडपणे म्हणाला, जर तुला माझा सल्ला हवा असेल तर जाऊन मर. तुझ्या सगळ्या समस्या आपोआपच दूर होतील. हे ऐकून आराध्या पूर्णपणे खचून गेली. दादा, तू माझ्याशी असं कसं वागू शकतोस? तिच्या डोळ्यात पाणी तरळलं. यार, मला त्रास देऊ नकोस, अंशुमन रागाने म्हणाला. माझ्या आयुष्यात अशीच खूप तणावं आहेत. तुला जे करायचं आहे ते कर. जिथे जायचं आहे तिथे जा. पण मला एकटं सोड. आणि मला पुन्हा फोन करू नकोस. तुला एवढी काळजी करायची गरज नाही. तुला वाढवलं, लहानाचं मोठं केलं, शिकवलं, हीच मी तुझ्यावर केलेली सर्वात मोठी मेहरबानी आहे. आता नोकरी शोध आणि हॉस्टेलमध्ये राहा. मला पुन्हा फोन करू नकोस. अंशुमनकडून हे ऐकून आराध्या पूर्णपणे खचून गेली. एकामागून एक दुःख तिला आतून पोखरत होते. तिने स्वतःच्याच खांद्यावर हात ठेवून स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न केला. जणू काही स्वतःलाच मिठी मारून ती धैर्य देत होती. आराध्या, धीर धर. सगळं काही ठीक होईल. रडत रडत ती स्वतःला समजावत होती. कारण आता तिच्याकडून असे कोणीही उरले नव्हते ज्याच्यासोबत ती आपलं दुःख वाटू शकली असती. तिच्याकडे असा कोणी खास मित्रसुद्धा नव्हता ज्याच्यासोबत ती आपली भावना व्यक्त करू शकली असती. का कोण जाणे, तिच्या आयुष्यात आलेली प्रत्येक व्यक्ती काही काळानंतर तिला सोडून जात होती. तिची जिवलग मैत्रीण रिया आता या जगात नव्हती. रियाच्या जाण्यानंतर आराध्याने कुणाशीही मैत्री केली नाही, कारण तिला तिची जागा दुसऱ्या कोणालाही द्यायची नव्हतीच. ती लॉनमधल्या एका खुर्चीवर जाऊन बसली. पहाटेचे 2 वाजले होते. संपूर्ण वाड्यात भयान शांतता पसरली होती. प्रत्येकजण आपापल्या खोल्यांमध्ये शांतपणे झोपला होता. पण आराध्याची झोप आणि मनःशांती दोन्ही नाहीशी झाली होती. भूतकाळातील क्षण तिच्या डोळ्यासमोर पुन्हा पुन्हा तरळून जात होते. एकेकाळी ती तिच्या आईवडिलांची सर्वात लाडकी मुलगी होती. तिचे वडील एकही शब्द न बोलता तिच्या लहान मोठ्या सर्व इच्छा पूर्ण करत असत आणि तिची आई तिच्यावर सर्वात जास्त प्रेम करत असे. तिचे नाव घरभर घुमत असायचे. तिला अंशुमन नावाचा एक मोठा भाऊ देखील होता. त्यांच्या वयात सुमारे 12 वर्षाचं अंतर होते.
काही वर्षांपूर्वी एका रस्ते अपघातात त्याचे आई-वडील मरण पावले होते. त्यानंतर अंशुमनने तिच्या शिक्षणाची आणि इतर जबाबदाऱ्यांची काळजी घेतली. तोपर्यंत सर्व काही ठीक होते, पण त्याचे लग्न होताच सर्व काही बदलले. तिच्या वहिनीला आराध्या अजिबात आवडत नव्हती. ती कितीही चांगले काम करो, ती नेहमीच त्याच्यात चुका काढायची. एकदा तर तिच्या वहिनीने सर्व मर्यादा ओलांडल्या. तिने आराध्याचे लग्न एका दारुड्या आणि जुगारी माणसाशी लावून देण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने सत्य वेळेवर समोर आले. अंशुमन त्यावरून आपल्या पत्नीवर रागावला होता, पण तिने माफी मागण्याऐवजी तिने नाटक सुरू केले. या सगळ्यात माझा काहीही सहभाग नसल्याचे तिने स्पष्टपणे नाकारले. मला फक्त आराध्याचे भलेच हवे होते. ते फसवणूक करणारे निघतील हे मला कसे कळणार होते? वास्तविक पाहता हा संपूर्ण कट तिचाच होता. मग जेव्हा तिचा मुलगा विवान जन्माला आला, तेव्हा तिची वहिनी स्वतःला घराची राणी समजू लागली. घरात फक्त तिलाच सर्वात जास्त महत्त्व आहे असे तिला वाटू लागले. हळूहळू कुटुंबाने आराध्याला महत्त्व देणे जवळजवळ सोडूनच दिले. पूर्वी अंशुमन तिला दर महिन्याला पॉकेट मनी द्यायचा, पण आता परिस्थिती अशी होती की तो तिच्याकडून पैशांची मागणी करू लागला होता. एके दिवशी तो टोमणा मारून म्हणाला, मी मी तुझ्यासाठी खूप मेहनत केली. मी तुला शिकवलं आहेस. मग तू जाऊन नोकरी का शोधत नाहीस? तू तर दिवसभर फक्त घरी बसून खात असतेस. हे ऐकून आराध्याच्या काळजाला खूप वेदना झाल्या. तिला वाटले की तिच्या आत्मसन्मानाला धक्का बसला आहे. तिने खूप प्रयत्नांनंतर तिला एका कंपनीत नोकरी मिळाली. तिने तिथे जवळपास 2 वर्ष काम केले. ती आपला पगार नैनाकडे सोपवत असे. ती त्यातील थोडी रक्कम स्वतःकडे ठेवत असे. पण महिन्याच्या शेवटी नैना काही ना काही बहाणा करून ती रक्कमसुद्धा तिच्याकडून काढून घेत असे. आराध्याच्याही काही मोठ्या महत्त्वाकांक्षा नव्हत्या. तिला महागड्या कपड्यांची किंवा प्रवासाची आवड नव्हती. तिला फक्त तिच्या आयुष्यात थोडी शांतता हवी होती. मग जेव्हा विवानची तब्येत खालावली, तेव्हा तिच्या आयुष्यातले सर्वात मोठे वादळ आले. परिस्थिती आणखी बिघडायला लागली. अंशुमन आणि नैनाने सर्वांना सांगितले की विवानला ब्रेन कॅन्सर झाला आहे आणि त्याच्या उपचारासाठी खूप पैशांची गरज आहे. दरम्यान आराध्याला एका मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी मिळाली होती. अंशुमन तिला म्हणाला, तुझ्या कंपनीकडून कर्ज घे. मला विवानवर अमेरिकेत उपचार करायचे आहेत. क्षणाचाही विचार न करता आराध्याने तिच्या भाच्यासाठी 50 लाख रुपयांचे कर्ज घेतले. पण सत्य वेगळेच होते. विवानला कॅन्सर नव्हता, हा सगळा नैनाचा डाव होता. ती आणि अंशुमन अमेरिकेत कायमचे स्थायिक होण्यासाठी खूप दिवसांपासून पैसे वाचवत होते. नैनाला जाण्यापूर्वी तिच्या नंदेकडून शक्य तितके पैसे काढायचे होते, कारण तिच्या मते आराध्याला तिच्या पतीने वाढवले होते. जेव्हा आराध्या तिच्या कंपनीचे मालक रुद्रप्रताप सिंग यांच्याकडे कर्जासाठी गेली, तेव्हा त्यांनी एक अट घातली. मी तुला 50 लाख रुपये द्यायला तयार आहे, पण त्या बदल्यात तुला माझ्या मुलाची, कृष्णाची काळजी घ्यावी लागेल. तू 5 वर्ष माझ्या घरात अशीच बंदिस्त राहशील. मी कृष्णासोबत कायम राहणाऱ्या बायांची व्यवस्था आधीही करून पाहिली आहे, पण त्याच्यासोबत नियमितपणे राहायला कोणीही तयार नाही. पण मी तुला आता 50 लाख रुपये देत आहे, जेणेकरून तू कृष्णाची आई म्हणून माझ्या घरात नियमितपणे राहू शकशील. आणि तुला एका करारावर सही करावी लागेल. त्याने आराध्यासमोर एक फाईल ठेवली. त्या करारामध्ये अनेक अटी होत्या. त्यापैकी एक अट अशी होती की तिला रुद्रशी लग्न करावे लागणार होते. पण त्यावेळी आराध्या इतकी व्यथित आणि हताश झाली होती की तिने ते न वाचताच सही केली. नंतर जेव्हा तिला सत्य कळले, तेव्हा तिला आपली गंभीर चूक लक्षात आली. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. अंशुमन आणि नैना त्यांचा मुलगा विवानसोबत अमेरिकेला गेले होते. जाताना त्यांनी आराध्याला सांगितले होते, काही दिवस तुझ्या मैत्रिणीच्या घरी थांब. आम्ही लवकरच परत येऊ. पण आता आराध्याला समजले होते की ते केवळ एक खोटे आश्वासन होते, एक असा विश्वासघात ज्याने तिला विश्वास पूर्णपणे तोडून टाकला होता. आता तिला प्रत्येक नातं खोटं वाटू लागलं होतं. जेव्हा तिची स्वतःची माणसं तिच्यासोबत असं वागू शकतात, तेव्हा ती अनोळखी लोकांकडून दयाळूपणाची अपेक्षा कशी काय करू शकते? दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा आराध्या जागी झाली, तेव्हा तिचे डोके दुखत होते. तिच्या शरीराची अवस्था खूपच वाईट होती. तिला विचित्र वाटत होते. तिला वारंवार उलटीसारखे वाटत होते. थोड्या वेळाने ती धावत स्वच्छतागृहाकडे गेली आणि जोरजोरात उलट्या करू लागली. कमला थोड्या अंतरावर उभी राहून तिच्याकडे काळजीपूर्वक पाहत होती. तू ठीक आहेस ना? जर तुला खूपच अस्वस्थ वाटत असेल तर आपण डॉक्टरकडे जाऊया. तिने काळजीने विचारले. नाही, गरज नाही. आराध्याने हळुवारपणे आपला हात बाजूला केला. तेवढ्यात कमला अचानक म्हणाली, मला माहीत आहे की रुद्रप्रताप सिंग सोबतचे तुझे नाते केवळ मालक आणि नोकराचे नाही. हे ऐकून आराध्याचे पाय स्तब्ध झाले. तिने आश्चर्याने कमलाकडे पाहिले. काळजी करू नकोस. मी कोणालाही सांगणार नाही.
पहिल्याच दिवशी माझ्या लक्षात आले होते की साहेब तुझ्याकडे वेगळ्या नजरेने पाहतात. पण मला एक गोष्ट कळत नाही, जर त्यांना तू इतकी आवडतेस तर त्यांनी तुला सोबत का नेले नाही? तुमचे लग्न कधी झाले? कमला प्रश्न विचारतच राहिली. आराध्याने थकल्यासारखे डोळे मिटले. ते लग्न नव्हतं, तो फक्त एक करार होता. करार? कसला करार? कमलाला काहीही कळेना. काही नाही, सोडून दे. आराध्याने विषय संपवण्याचा प्रयत्न केला, पण कमला पुन्हा म्हणाली, साहेब लवकरच परत येतील, मग तुमचं दोघांचं लग्न थाटामाटात होईल. फक्त सावित्री देवींना पटवणं थोडं अवघड जाईल, कारण त्यांना तुम्ही अजिबात आवडत नाहीत. कमला बोलत राहिली, पण मग आराध्याला पुन्हा उलट्या होऊ लागल्या. अखेरीस कमला तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली. तिथे डॉक्टरांचे शब्द ऐकून आराध्याला जणू काही पायाखालची जमीन सरकल्यासारखं वाटलं. ती आई होणार होती. आपण सावित्री देवीला याबद्दल सांगायला हवं. कमला लगेच म्हणाली, तुमचं डोकं फिरलंय का? आराध्याने घाबरून विचारले. ती म्हणाली, जर जर कोणाला कळलं तर मोठं वादळ उठेल. रुद्रप्रताप सिंगने आपल्या लग्नाबद्दल कोणालाही कळू नये असे स्पष्ट मनाई केली आहे. कमला क्षणभर शांत राहिली, मग हळू आवाजात म्हणाली, मग या लग्नाचा अर्थ तरी काय होता? त्याने तुझ्याशी लग्न फक्त तुझा वापर करण्यासाठीच केलं का? असं म्हणून ती शांत झाली. खोलीत एक गंभीर शांतता पसरली. पुढच्या क्षणी आराध्याने कमलाला मिठी मारली आणि ती ढसाढसा रडू लागली. मला या बाळाला या जगात आणायचं नाहीये, पण संपवण्याचं धाडस माझ्यात नाहीये. कदाचित मला हे सगळं सहन करावंच लागेल. ती तुटक आवाजात म्हणाली. थोड्या वेळाने त्या दोघी वाड्यात परतल्या. ती स्वयंपाकघरात गेली, जिथे सावित्री देवी आराध्याची आधीच वाट पाहत होत्या. आम्ही तुला एवढे पैसे देत आहोत आणि तुझं एकमेव काम म्हणजे माझ्या नातवाची, कृष्णाची काळजी घेणं आहे. आजपासून तुला वाड्याची बाकीची कामं सुद्धा करावी लागतील. हे ऐकून आराध्याला धक्काच बसला. हे तर तिच्या करारात ठेवलेलंच नव्हतं. आजपासून स्वयंपाकघराची जबाबदारी तुझ्यावर असेल. रात्रीचं जेवण बनवणं आणि सकाळचा नाश्ता तयार करणं ही सुद्धा तुझीच जबाबदारी असेल. आराध्याला काहीतरी बोलायचं होतं, पण सावित्री देवींनी तिला रागवून गप्प केलं. आराध्या तशीही खूप शांत मुलगी होती. ती जास्त बोलत नसे किंवा कुणाशीही वाद घालत नसे. तिने स्वतःला पूर्णपणे परिस्थितीच्या स्वाधीन केलं होतं. सावित्री देवी तर त्यांचा मुलगा रुद्रप्रताप सिंग याच्यापेक्षाही जास्त कडक होत्या आणि ती एक क्रूर स्त्री होती. त्यात भर म्हणजे गरोदरपणामुळे आराध्याची तब्येत आधीच खालावत होती. अशक्तपणा, उलट्या आणि थकव्याने तिला पार खचवून टाकले होते. या काळात तिने रुद्रशी अनेकदा बोलण्याचा प्रयत्न केला, पण एकदा तर तिचा आवाज ऐकूनच रुद्रने लगेच फोन ठेवून दिला. यामुळे आराध्याचे मन पूर्णपणे तुटले. त्या रात्री ती खूप रडली. तिने आपल्या मनातील प्रत्येक आशा आणि प्रत्येक भ्रम दूर सारला होता. आता ती स्वतःला कामात झोकून देऊ लागली. आधी ती कृष्णाची काळजी घ्यायची, मग वाड्याची कामे करायची आणि रात्री थकल्यामुळे अंथरुणावर कोसळून पडायची. 7 महिने कसे निघून गेले कळलेच नाही. आता तिच्या शरीरातही बदल स्पष्टपणे दिसू लागले होते. आता तिचं पोट वाढलं होतं. वाड्यात इतक्या बायका होत्या की ही गोष्ट जास्त काळ लपवता येणार नव्हती. अखेरीस ही बातमी सावित्री देवींपर्यंत पोहोचली. त्यांनी लगेच आराध्याला आपल्याकडे बोलावले. तुला माहीत आहे की हा वाडा वाईट चारित्र्याच्या बायकांसाठी नाही. तिच्या डोळ्यात डोळे घालून त्या कठोरपणे म्हणाल्या. पण आश्चर्याची गोष्ट ही आहे की तू 7 महिन्यांपासून या वाड्यात राहत आहेस आणि मी अजूनही तुला हाकलून दिलं नाही. तुम्ही काय म्हणत आहात? आराध्याचा आवाज थरथरत होता. तू जे ऐकलं आहेस तेच. सावित्री देवी थंडपणे म्हणाल्या, मी तुला या वाड्यात जागा द्यायला नको होती. लोक तुझ्यासारख्या बायकांना आपल्या घराजवळ सुद्धा येऊ देत नाहीत. सावित्री देवींनी संतापून आराध्याचे केस पकडले आणि तिला खोली बाहेर ओढले. आराध्या वेदनेने किंचाळत होती आणि स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत होती. कृपया असे करू नका, माझं बाळ. पोटावर हात ठेवून ती रडली. मी तुला आणि तुझ्या बाळाला दोघांनाही ठार मारेन. मी संपूर्ण गावासमोर तुझा अपमान करेल. तुझ्यासारखी स्त्री या घराच्या लायकीची नाही. मग त्यांनी तिला जोरात ढकलले, पण पुढच्या क्षणी कोणीतरी तिला पकडले. सावित्री देवी तिथेच थांबल्या. रुद्रप्रताप सिंग समोर उभा होता. तो आश्चर्याने आराध्याकडे आणि नंतर आपल्या आईकडे पाहत होता. भीती आणि तणावामुळे आराध्या बेशुद्ध झाली होती. हे सगळं काय चाललंय? रुद्रने विचारले. त्याने तिला काळजीपूर्वक सोफ्यावर झोपवले आणि रागाने त्याच्या आईकडे पाहिले. तुझी हिंमत कशी झाली तिच्यावर हात उचलण्याची? मी तुला स्पष्टपणे सांगितले होते की तिची काळजी घे. तिला कोणताही त्रास होता कामा नये. मग हे सगळं का घडलं? मला उत्तरं हवी आहेत. बाळा, ही मुलगी वाईट चारित्र्याची आहे. मला माहीत नाही की तिच्या पोटात कुणाचे मूल. ती 7 महिन्यांपासून वाड्यात होती आणि आपल्याला कधीच काही कळलं नाही. सावित्री देवी रागाने म्हणाल्या. रुद्राचे डोळे लाल झाले. ती माझ्या बाळाची आई होणार आहे. ती माझी बायको आहे आणि तिच्या पोटातलं बाळ माझंच आहे. हे ऐकून सावित्री देवींना धक्काच बसला. तू काय म्हणत आहेस? तू मस्करी तर करत नाहीस ना? मी खरं सांगत आहे. मी तिच्याशी लग्न केलंय. ती माझी बायको आहे. नाही, तू असं करू शकत नाहीस. तिचा आवाज थरथरत होता. तू तिला दिलेल्या सगळ्या त्रासाबद्दल तुला तिची माफी मागावी लागेल.
मी त्या नालायक मुलीची माफी मागणार नाही. एकही शब्द न बोलता रुद्रने आराध्याला आपल्या बाहूंमध्ये उचलले आणि तो खोलीकडे निघाला. तिच्या हातांवर आणि बाहूंच्या भाजलेल्या खुणा पाहून त्याचे हृदय धडधडले. त्याच्या अनुपस्थितीत तिला नोकरासारखी वागणूक मिळाली होती का? कृष्णा खोलीत गाढ झोपला होता. तो आता अधिकच निरोगी आणि गोंडस दिसत होता. पण या क्षणी रुद्रप्रताप सिंगला आपल्या मुलांपेक्षा आपल्या बायकोची जास्त काळजी वाटत होती. त्याने हळुवारपणे आराध्याच्या गालावर हात ठेवला. पाठ फिरवून तो म्हणाला, मी तुला येथे एकटी सोडायला नको होतं. मला माफ कर. त्याचे हात तिच्या केसांमधून प्रेमाने फिरले, पण आराध्या अजूनही बेशुद्धच होती. तेवढ्यात कमला खोलीत आली. साहेब, मला तुमच्याशी एका महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोलायचे आहे. जर तुम्हाला तुमची बायको खरंच आनंदी राहायला हवी असे वाटत असेल, तर तिच्या आयुष्यात ढवळाढवळ करू नका. ती तुमचा तिरस्कार करते. तुम्ही तिला खूप दुःख दिलं आहे. जेव्हा तिला तुमची सर्वात जास्त गरज होती, तेव्हा तुम्ही तिला सोडून गेलात. आधी तिच्या घरच्यांनी तिचा विश्वासघात केला आणि मग तुम्ही. रुद्रने रागाने तिच्याकडे पाहिले. काय करावं याचा सल्ला देण्याची मला गरज नाही. ती माझी पत्नी आहे आणि नेहमी माझ्या सोबतच राहीन. मी मरेन, पण तिला माझ्यापासून वेगळं होऊ देणार नाही, कमला निर्भयपणे म्हणाली. 7 महिन्यांपूर्वी जर तू एवढी समज दाखवली असतीस, तर आज ही परिस्थिती इतकी बिकट झाली नसती. तुझ्यामुळे तुझ्या पत्नीला खूप मानसिक त्रास सहन करावा लागला आहे. डॉक्टर म्हणत आहेत की बाळ अशक्त किंवा असामान्य जन्माला येऊ शकते. हे ऐकून रुद्रचा चेहरा फिका पडला. जणू कोणीतरी त्याचे हृदय दाबले आहे असे त्याला वाटले. कमला हळू आवाजात म्हणाली, मी हे सर्व यासाठी सांगत आहे जेणेकरून कदाचित तुला थोडी अक्कल येईल. रुद्र रागाने ओरडला, आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. कमला शांतपणे खोलीतून निघून गेली. रुद्र सोफ्यावर बसला. त्याचे खांदे वाकलेले होते. जणू त्याने नुकताच आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा पराभव स्वीकारला होता. त्याने लगेच फॅमिली डॉक्टरला फोन केला. थोड्या वेळाने महिला डॉक्टर आल्या आणि लगेचच त्याच्यावर ओरडल्या, तुम्ही तुमच्या बायकोला कोणत्या अवस्थेत ठेवत आहात? देवाचं थोडं भय बाळगा. जर तुम्हाला मूल नकोच होतं, तर तुम्ही त्या रात्री शांतपणे झोपू शकला असता. डॉक्टरचे शब्द ऐकून रुद्रने रागाने त्यांच्याकडे पाहिले, पण डॉक्टर अजिबात घाबरल्या नाहीत. त्या कठोरपणे म्हणाल्यात, तुमच्या बायकोची चांगली काळजी घ्या. तिला कोणत्याही मानसिक तणावापासून दूर ठेवा. जर तुम्हाला आई आणि बाळ दोघेही सुरक्षित राहावेत असे वाटत असेल, तर तुम्हाला काळजी घ्यावीच लागेल. आणि पुढच्या वेळी मूल जन्माला घालण्यापूर्वी तुम्ही तुमच्या बायकोची काळजी घेऊ शकाल की नाही याचा विचार करा. एवढ्यावरच डॉक्टर थांबल्या नाहीत आणि त्या बाहेर निघून गेल्या. कदाचित आज लहान लोकांकडून अपमानित होणे माझ्या नशिबातच लिहिलं होतं. रुद्रप्रताप सिंग वैतागून डोके हलवत म्हणाला. मग त्याची नजर आराध्यावर पडली, जी एकटक त्याच्याकडेच बघत होती. मला इथून जावं लागेल. मला तुझ्यासोबत राहायचं नाही. आराध्या हळू पण स्पष्ट आवाजात म्हणाली. तू आधीच करारावर सही केली आहेस. रुद्रने स्वतःला सावरले आणि उत्तर दिले, मी तुझे सर्व पैसे परत करीन. संपूर्ण 50 लाख रुपये तुझ्या खात्यात परत केले जातील. हे ऐकून तो क्षणभर शांत झाला. मग म्हणाला, माझ्या मुलाची आई होणार आहेस. आता तुला त्याचाही विचार करावा लागेल. मी आयुष्यभर आपल्या मुलाची काळजी घेईन. पण पण तुझी इच्छा असेल तर मी ते बाळ तुला देऊन जाईल. फक्त मला इथून जाऊ दे, या वाड्यातून, तुझ्यापासून दूर. मला इथे गुदमरल्यासारखं वाटतंय. मला श्वास घेता येत नाहीये, असं म्हणत तिने आपला गळा धरला आणि घाबरून रडू लागली. रुद्र लगेच तिच्या जवळ आला आणि त्याने तिला मिठी मारली. आराध्या त्याचा शर्ट घट्ट पकडून जोरजोरात रडत होती. तू खूप वाईट माणूस आहेस. खूप क्रूर. माझा तुझ्यावर तिरस्कार आहे. तू मला खूप दुःख दिलं आहेस. तू दगडाचं हृदय असलेला माणूस आहेस. रुद्र शांतपणे ऐकत होता, कारण त्याला माहीत होतं की आराध्या चुकीची नव्हती. त्याने खरंच तिला खूप दुःख दिलं होतं. त्याला पश्चाताप होत होता. पण आता पश्चातापाने काहीही बदलणार नव्हतं. तू जेव्हा मला तुझी सर्वात जास्त गरज होती, तेव्हा मला तू एकटं सोडून गेलास. तुला अजून काय हवं होतं? आराध्याने डोळ्यात पाणी आणून विचारले, योग्य वेळ आल्यावर मी तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईन. सध्या माझ्याकडे तुझ्या प्रश्नांचे एकही उत्तर नाही. रुद्र हळू आवाजात म्हणाला, मग उत्तर मिळाल्यावरच माझ्याकडे ये. आता निघून जा. माझ्या खोलीतून बाहेर जा. मला तुझा चेहरासुद्धा बघायचा नाही. माझा तुझ्यावर राग आहे. असे म्हणत तिने जवळची एक उशी उचलली आणि त्याच्या दिशेने फेकू लागली. कदाचित पहिल्यांदाच तिला कशाचीही भीती वाटत नव्हती. कदाचित आयुष्याने तिला आधीच खूप वाईट अनुभव दिले होते. राग आणि वेदनेने रुद्रचा चेहरा लाल झाला. तो एकही शब्द न बोलता रागाने खोलीतून बाहेर निघून गेला. तो बाहेर येताच सावित्री देवी रागाने म्हणाल्या,
आता आयुष्यभर या मुलीकडून अपमान सहन करणार आहेस का? तू तुझं सामान आवर. तू आता या वाड्यात राहणार नाहीस. तुला जुन्या वाड्यात परत जावं लागेल. रुद्र कठोरपणे म्हणाला, तुम्ही मला या वाड्यातून बाहेर काढू शकत नाही. या वाड्यावर माझाही हक्क आहे. सावित्री देवी किंचाळला. हा वाडा माझ्या नावावर आहे. मी तुला फक्त तुझ्या आदरापोटी इथे ठेवलं होतं. कारण मला वाटायचं की मोठ्यांसोबत राहिल्याने मुलांना प्रेम आणि दिलासा मिळतो. पण तू माझ्या आयुष्यातून सगळी शांती काढून घेतलीस. हे माझ्यामुळे नाही तर तुझ्या स्वतःच्या चुकांमुळे झालं. तू तिथे जायला नको होतं. तिथे गेल्यावर तू तुझा फोन बंद केला. कोणाशीही संपर्क ठेवला नाही. तर तुम्ही लोकांनी हे मान्य केलं का की मी मेलो? रुद्रप्रताप सिंग रागाने म्हणाला. मी तिथे तुरुंगात होतो. माझ्यावर खोटा आरोप झाला होता. तुमची काळजी कमी व्हावी म्हणून मी माझ्या मित्राच्या माध्यमातून ही बातमी पाठवली. पण माझ्या अनुपस्थितीत इथे उत्सव चालू असेल हे हे मला कसं कळणार होतं? आता मला तुम्हाला काहीही स्पष्टीकरण द्यायचं नाही. तुम्ही तुमचं सामान बांधून निघून गेलात तर बरं होईल. सावित्री देवी त्याची सावित्र आई होती. तो लहान असतानाच त्याच्या खऱ्या आईचे निधन झाले होते. देवेंद्र प्रतापने सावित्री देवीच्या सौंदर्याने प्रभावित होऊन तिच्याशी लग्न केले होते. काही वर्षापूर्वी तिचेही निधन झाले होते. सावित्री देवी दुसऱ्या कोणाच्या तरी प्रेमात असूनही तिने आपल्या भाचीचे लग्न रुद्रप्रताप सिंगशी लावून दिले होते. लग्नाच्या पहिल्याच रात्री तिने रुद्रला सत्य सांगितले. रुद्रला तिच्यासोबत संबंध ठेवायचे नव्हतेच. पण जेव्हा तिच्या प्रियकराने तिला नकार दिला, तेव्हा ती रुद्राकडे परत आली. सुमारे 1 वर्ष सर्व काही सुरळीत चालले. रुद्रने भूतकाळ विसरून नवीन आयुष्य सुरू करण्याचा प्रयत्न केला, कारण त्याला फक्त शांतता हवी होती. पण कदाचित त्याच्या पत्नीला ते नको होते. जेव्हा त्यांचा मुलगा कृष्णा 1 वर्षाचा झाला, तेव्हा ती मुलाला सोडून तिच्या जुन्या प्रियकराकडे परत गेली. यावेळी रुद्रानेही संबंध संपवण्याचा निर्णय घेतला आणि तिला घटस्फोटाची कागदपत्रे पाठवली. तिने कोणताही विचार न करता त्यावर सही देखील केली आणि आपले मूल रुद्रच्या हवाली केले. त्या दिवसानंतर रुद्रचा स्त्रियांवरील विश्वास पूर्णपणे उडाला. प्रत्येक स्त्री सारखीच असते, असे त्याला वाटू लागले. जर एखादी स्त्री पुरुषाच्या जवळ गेली तर त्यामागे नक्कीच काहीतरी हेतू असतो. रुद्रप्रताप सिंगचा स्त्रियांवर अजिबात विश्वास राहिला नव्हता. त्याचा असा विश्वास होता की कोणतीही मुलगी केवळ स्वतःच्या फायद्यासाठीच कुणाकडे जाते. त्याच्या मते स्त्रियांना कधीही गांभीर्याने घेऊ नये. कारण ज्याच दिवशी त्यांच्यावर विश्वास ठेवला जातो त्याच दिवशी विश्वासघात होतो. त्याची विचारसरणी इतकी भ्रष्ट होती की स्त्रिया म्हणजे केवळ वापरण्याच्या वस्तू आहेत असे त्याला वाटू लागले होते. त्यांना पैसे द्या आणि आपले काम करून घ्या आणि मग जणू त्या कधी अस्तित्वातच नव्हत्या अशा प्रकारे त्यांना विसरून जा. म्हणूनच त्याला मुलींचा कंटाळा आला होता. पण जेव्हा त्याने आराध्याला पहिल्यांदा पाहिले, तेव्हा त्याची इच्छा नसतानाही तो तिच्याकडे आकर्षित झाला. आराध्या निरागस, शांत आणि कमालीची सुंदर होती. तिच्यातील सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे तिचे कणखर व्यक्तिमत्व. ती रुद्रप्रताप सिंगच्या कंपनीत सुमारे 5 महिन्यांपासून काम करत होती. पण ती कोणाशीही फारशी मिसळत नसे. ती विनाकारण गप्पा मारत किंवा विनोद करत बसत नसे. ती फक्त तिच्या कामावर लक्ष केंद्रित करत असे. हीच गोष्ट रुद्रला सर्वात जास्त आवडली होती. त्याला वाटू लागले होते की आराध्या एका मौल्यवान हिऱ्यासारखी आहे आणि तो तिला सोडू शकत नाही. जेव्हा आराध्या त्याच्याकडे कर्जासाठी आली तेव्हा रुद्रने तिला त्या क्षणी जाळ्यात अडकवायचे ठरवले. त्याला वाटले असते तर तो थेट लग्नाबद्दल बोलू शकला असता, पण सरळ मार्ग स्वीकारणे त्याच्या स्वभावातच नव्हते. आराध्या किती हुशार आहे हे पाहण्यासाठी त्याने चतुराईने एक करार तयार करून घेतला. पण आराध्याने तो न वाचताच त्यावर सही केली. तिने स्वतःचे आयुष्य धोक्यात घातले होते. नंतर जेव्हा तिला भाऊ आणि बहिणी तिला सोडून अमेरिकेला गेले, तेव्हा रुद्रच्या अटी स्वीकारण्याशिवाय तिच्याकडे पर्याय नव्हता. कारण तिथेच तिला आश्रय आणि आधार मिळू शकत होता. वाड्यात पोहोचल्यावर तिला कळले की त्या करारामध्ये लग्नाचा आणि पती-पत्नीच्या नात्याचाही समावेश होता. इतकेच नाही तर तिला संपूर्ण 5 वर्ष रुद्रासोबत त्याच वाड्यात राहायचे होते. हे सर्व जाणून आराध्या पूर्णपणे खचून गेली. ती खूप घाबरली होती आणि विश्वासघातक्यांचा तिरस्कार करत होती. पण नियती तिला नेहमी त्यांच्यासमोर आणून ठेवत असे. जेव्हा रुद्र पहिल्यांदा तिच्या जवळ आला, तेव्हा आराध्याला एक विचित्र भीती आणि अस्वस्थता जाणवली. पण त्या क्षणी रुद्रच्या लक्षात आले की आराध्या इतर मुलींसारखी नाही. ती एक अत्यंत पवित्र आणि निर्मळ मनाची मुलगी होती. यामुळे रुद्रच्या मनाला काहीसा दिलासा मिळाला. पण भूतकाळातील अनुभव आणि जीवनातील कठोर वास्तवामुळे रुद्रप्रताप सिंग आराध्यावर पूर्णपणे विश्वास ठेवू शकला नाही. दुसरीकडे त्याच्या पहिल्या पत्नीनेही कृष्णाचा ताबा तिला मिळावा अशी मागणी केली होती. त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. ते प्रकरण मिटवण्यासाठी तो अमेरिकेला गेला होता. सर्व काही मिटवून काही दिवसात परत येऊन आराध्यासोबत नवीन आयुष्य सुरू करण्याची त्याची योजना होती. पण नशिबाने वेगळाच डाव साधला होता. तो तिथे पोहोचताच त्याच्या पहिल्या पत्नीने त्याला एका खोट्या गुन्ह्यात अडकवले आणि त्याला जवळपास 7 महिने तुरुंगात काढावे लागले. या 7 महिन्यात त्याचा मित्र पुरावे गोळा करत राहिला. तो निर्दोष सिद्ध होऊन बाहेर येताच
पुढच्या क्षणी तो भारतात परतला, पण इथे आल्यानंतर सर्व काही बदलले होते. त्याची काहीही चूक नसतानाही तो सर्वांच्या नजरेत गुन्हेगार बनला होता. त्याची सर्वात मोठी चूक ही होती की निघण्यापूर्वी त्याने आराध्याला काहीही सांगितले नव्हते. तिथे कोणाशीही संपर्क साधण्याचा त्याच्याकडे कोणताही मार्ग नव्हता. त्याच्या मित्राने तर संभाषणाची सोय करण्याचा प्रयत्नही केला, पण तोही पकडला गेला. दुसरीकडे आराध्याचा अजूनही विश्वास होता की तो तिथे मजा करत आहे. तिला खऱ्या सत्याची काहीच कल्पना नव्हती आणि तिला काहीही ऐकायचे नव्हते. आता वाड्यातील सर्व नोकर तिची खूप काळजी घेत होते. जे पूर्वी तिला हिणवत आणि तिचा द्वेष करत होते, आता तेच तिच्याभोवती जमा झाले होते. हे सर्व पाहून तिच्या ओठांवर फक्त एक मंद स्मित हास्य उमटले होते. 2 दिवसानंतर जेव्हा रुद्रप्रताप सिंग तिच्याकडे आला, तेव्हा आराध्या स्पष्टपणे म्हणाली, "मला इथं राहायचं नाही. मला दुसरीकडे घेऊन चला. अगदी एक छोटी झोपडी असली तरी चालेल. पण मला या वाड्यापासून दूर घेऊन चला. इथल्या प्रत्येक गोष्टीची मला भीती वाटते. या भिंतींशी निगडीत आठवणी माझा जीव गुदमरवतात." मग तो तिला अमेरिकेतील त्याच्या फार्म हाऊसवर घेऊन आला. जिथे सर्वत्र शांतता होती. तिथे सावित्री देवी किंवा तिला टोचून बोलणारे कोणीही नव्हते. पण मनातल्या कुठल्यातरी कोपऱ्यात खोलवर आराध्याने अजूनही रुद्रप्रताप सिंगच्या क्षमेची आशा बाळगली होती. तिला वाटले की एके दिवशी तो तिच्यासमोर नतमस्तक होईल, आपल्या कृत्याबद्दल माफी मागेल. पण तसे काहीच घडले नाही. यामुळे तिच्या मनात राग दाटून आला. तिने विचार केला, या माणसामुळे मी कित्येक महिने खूप वेदना सहन केल्या आहेत, खूप दुःख सोसलं आहे आणि आता माफी मागण्याऐवजी तो प्रेम दाखवून सगळं काही ठीक करू इच्छितोस. त्याला वाटलं की जर त्याने माझी थोडी काळजी घेतली तर सगळं काही विसरून जाईल मी. तो एवढ्या मोठ्या गैरसमजात जगतोय. पण तरीही जेव्हा ती एकटी असायची तेव्हा ती स्वतःला विचारायची, हे देवा, मी या माणसाचा तिरस्कार का करू शकत नाही? आराध्याने रुद्रप्रताप सिंगचा कमालीचा तिरस्कार करायला हवा होता. तिला त्याचा चेहरासुद्धा बघायला आवडायला नको होता. पण विचित्र गोष्ट ही होती की दररोज सकाळी डोळे उघडल्याबरोबर सर्वात आधी त्याचाच विचार तिच्या मनात सर्वप्रथम येत असायचा. तो नेहमी तिच्या मनात असायचा. ती स्वतःलाच आता पूर्णपणे कंटाळली होती. तो माणूस तिच्या हृदयात किंवा मनात इतका प्रबळ का होता? त्याचा असा परिणाम होऊ लागला होता का? त्या दिवशीही ती रागाने स्वतःशी मोठ्याने बोलत होती. रुद्रप्रताप सिंगने सगळं ऐकलं होतं. आराध्याच्या मनातलं सत्य पाहून त्याच्या मनात तिच्याबद्दलचा आदर आणखीनच वाढला होता. त्याने मनात ठरवलं होतं की तो तिच्या सगळ्या तक्रारी दूर करेन. जेव्हा त्याच्याकडे स्वतःची निर्दोषता सिद्ध करण्यासाठी पूर्ण पुरावे असतील तेव्हाच तो माफी मागेल, जेणेकरून आराध्याला त्याला माफ करल्याशिवाय पर्यायच उरणार नाही. त्याने तिला सर्व पुरावे सादर केले तरीही आराध्याचा राग तसाच राहिला. आता काय, कृपया मला आता तरी माफ कर. बघा, मी सगळं सिद्ध केलं आहे. माझी काहीच चूक नव्हती. तो एखाद्या लहान मुलासारखा तिच्या मागे मागे करत होता. आराध्याच्या डोळ्यात पाणी तरारले. तुमच्यामुळे मी कित्येक महिने त्रास सहन केला आहे. आता मी सगळं विसरून जावं असं तुम्हाला वाटतं का? रुद्रने तिचे अश्रू पुसले आणि हळू आवाजात म्हणाला, कृपया रडू नकोस. तू रडताना मला पाहवत नाही. आराध्या रागाने म्हणाली, तुम्ही मला 7 महिने रडवलं आहे. रुद्र किंचित हसला. मग तू मला 7 वर्ष रडवू शकतेस, पण फक्त माझ्यासोबत राहा. जवळच बसलेला कृष्णा कधी आईकडे तर कधी वडिलांकडे पाहत होता. जेव्हा जेव्हा रुद्र आराध्याच्या मागे असायचा तेव्हा तेव्हा कृष्ण खळखळून हसायचा. जणू काही वडिलांनी आईच्या मागे जाण्यात त्याला मजा येत होती. आराध्या रागाने म्हणाली, मी तुम्हाला सांगितलं होतं मला 7 महिने तुमचा चेहरा बघायचा नाही. रुद्र लगेच म्हणाला, तर 7 महिन्यानंतर तू मला माफ करशील का? आराध्या दुसरीकडे वळली. मी विचार करेन. आता तू इथून निघून जा. रुद्र निघून गेला आणि आराध्या आश्चर्याने त्याच्याकडे पाहत राहिली. किती विचित्र माणूस आहे हा. त्याने मला समजवण्यासाठी थांबायला हवं होतं. मग ती स्वतःशीच पुटपुटली, जाऊ दे त्याला. पण काही दिवसांनीच त्याच आराध्याने त्याला फोन केला आणि 1 कोटी रुपयांची मागणी केली. तू इतक्या सगळ्या पैशांचं काय करणार आहेस? रुद्रप्रताप सिंगने आश्चर्याने विचारले. आराध्या सहज म्हणाली, तुम्ही पैसे पाठवत आहात की नाही? रुद्र किंचित हसला. तुझं खातं बघ, पैसे आलेच असतील. खरं तर आराध्याने मनात आधीच ठरवले होते की मुलांच्या जन्मानंतर ती त्यांना इथून घेऊन जाईल. ती कायमची निघून जाणार होती. थोड्या वेळाने ती पुन्हा म्हणाली, शक्य झाल्यास कृपया आणखी 50 लाख रुपये पाठवा. रुद्राने भुवया उंचावल्या. तू फ्री आहेस? बरोबर. आराध्याने न डगमगता उत्तर दिले, मी फक्त माझे हक्क मागत आहे. तुम्ही मला दिलेल्या त्रासाची भरपाई तुम्हाला करावीच लागेल. रुद्र शांतपणे म्हणाला, ठीक आहे, मी पाठवले आहेत बघ. आराध्याने तिच्या खात्याकडे पाहिले आणि म्हणाली, हो, पैसे आले आहेत. मग तिने लगेच फोन कट केला. आता तिचा राग आणि द्वेष पूर्वीसारखा तीव्र नव्हता.
कारण आता तिची खूप चांगली काळजी घेतली जात होती. शिवाय सर्व सत्य आणि पुरावे पाहिल्यानंतर तिला हेही समजले होते की रुद्रने तिला मुद्दाम दुखावले नव्हते. जे काही घडले कदाचित ते तिचे नशीब होते. काही दिवसांनी आराध्याने 2 गोंडस जुळ्या मुलांना जन्म दिला. 2 रात्रीपूर्वी ती रुद्रला धमकी देत होती की ती त्याला त्यांचे चेहरे सुद्धा पाहू देणार नाही. पण आज परिस्थिती वेगळी होती. रुद्रने दोन्ही मुलांना आपल्या मिठीत घेतले होते. तो त्यांचे वारंवार प्रेमाने चुंबन घेत होता तर आराध्या त्याच्याकडे निःशब्द हास्याने पाहत होती. त्याचवेळी कृष्णाच्या लक्षात आले की सर्वांचे लक्ष त्या लहानग्यांवर केंद्रित झाले आहे. मग तो मोठ्याने रडू लागला. पुढच्या क्षणी आराध्याने कृष्णाला उचलले आणि आत्ताच जन्माला आलेल्या मुलांना मागे सोडून त्याचे लाड करू लागली. माझ्या लाडक्या मुला, माझं बाळ ती, तूच माझं सर्वस्व आहेस, असे म्हणत ती त्याच्या गालांवर चुंबनाचा वर्षाव करत होती. आपल्या जुळ्या मुलांना मागे सोडून ती फक्त कृष्णाला समजावण्याचा प्रयत्न करत होती. हे पाहून रुद्र किंचित हसला. त्याला नेहमीच असे वाटत होते की एक छोटेसे प्रेमळ कुटुंब आपलेही हवे, जे शांतता, जिव्हाळा आणि प्रेमाने भरलेले असेल. त्याला कधीही एखाद्या मोठ्या सेलिब्रिटीशी किंवा व्यावसायिक स्त्रीशी लग्न करायचे नव्हते. रुद्र प्रताप सिंगच्या कधी मोठ्या अपेक्षा नव्हत्या. त्याला फक्त एक साधे, शांततापूर्ण जीवन हवे होते. त्याचे स्वप्न होते की जेव्हा तो कामावरून थकून घरी परत येईल तेव्हा त्याच्या पत्नीने हसून त्याचे स्वागत करावे, त्याची मुले धावत त्याच्याकडे यावीत आणि त्याने त्यांना उचलून घेऊन त्यांच्यावर प्रेम करावे. मग संपूर्ण कुटुंब एकत्र बसून गप्पा मारेल, हसेल आणि वेळ घालवेल. रात्री मुलांना झोपवल्यानंतर तो आपल्या पत्नीची चेष्टा करेल आणि सकाळी तिचा राग पाहून तो तिला आणखीनच चिडवू लागेल. त्याला फक्त निर्मळ मनाची आणि निष्ठावान स्त्री हवी होती आणि आराध्याच्या रूपात त्याला अगदी तशी स्त्री मिळाली होती. आराध्याने त्याचे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकले होते. रुद्रला त्याच्या भूतकाळातील पापांचा आणि चुकांचा पश्चाताप झाला होता. त्याने स्वतःला वचन दिले होते की तो भूतकाळातील चुका पुन्हा कधीही करणार नाही. तो या स्त्रीसाठी खरोखरच बदलला होता. दुसरीकडे आराध्याने आपल्या मुलांच्या आणि कुटुंबाच्या सुखासाठी आपल्या पतीला माफ केले होते. तिलाही आता फक्त शांतता आणि प्रेमाने भरलेले आयुष्य हवे होते. तिला माहीत होते की ती या माणसाचा कितीही तिरस्कार करत असली तरी ती त्याच्यापासून दूर राहू शकत नाही. रुद्रच्या मते आयुष्य आता योग्य मार्गावर आले होते. तिची तब्येत ठीक होती. पण एक गोष्ट त्याच्या योजनेच्या पूर्णपणे विरुद्ध होती. जेव्हा तो ऑफिसमधून घरी परत यायचा तेव्हा मुलं प्रेमाने त्याच्याकडे धावत येत नसत. उलट ती भांडत आणि एकमेकांचे केस ओढत त्याच्याकडे यायची. त्यात भर म्हणजे आराध्या किंचाळत असे. दोन्ही मुले त्यांच्या वडिलांची हुबेहूब प्रतिकृती होते. तितकेच खोडकर आणि खट्याळ. जेव्हा कधी मूल आराध्याला जास्त त्रास द्यायची तेव्हा ती त्यांना उचलून थेट रुद्रच्या मांडीवर ठेवायची आणि रागाने म्हणायची, ज्या दिवशी तू त्यांचा हट्ट आवरशील त्याच दिवशी तुला माझ्याजवळ येऊ दिलं जाईल. त्याआधी माझ्याजवळ येऊ नकोस. ही धमकी ऐकून बिचारा रुद्र गप्प बसायचा. पण रात्री तिला आपल्या मिठीत घेतल्यानंतर त्याला हायसं वाटायचं. कारण रात्र होईपर्यंत आराध्या सगळं विसरून जायची. अंशुमनच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्याने आराध्याला यापूर्वी कधीही पाहिलं नव्हतं. त्याने तिची माफी मागितली नव्हती. पण आता आराध्याला त्याच्या माफीची गरजच नव्हती. तिने त्याला आधीच मनापासून माफ केले होते. तिने रुद्रला हेही सांगितले होते, जर मी त्याला पुन्हा कधी भेटले तर मी नेहमी सारखीच वागेल. शेवटी तो माझा भाऊ आहे. मी हे नातं नाकारू शकत नाही. पण आता मला त्याला भेटायची अजिबात इच्छा नाही. हे ऐकून रुद्रने प्रेमाने तिचे डोके आपल्या छातीशी कवटाळले. आराध्याने डोळे मिटले. कारण आता तिचा एकमेव खरा आधार रुद्र प्रताप सिंग होता.